राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे मानवंदना. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी राष्ट्रपती करणार शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचं RTI धोरण भारतात तीव्र प्रतिसाद. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 3000 अंकांनी कोसळला, तर निफ्टीत 1100 अंकांची घसरण. चीनसारख्या राष्ट्रांसोबत असलेल्या व्यापारी तुटीमुळे प्रति आयात शुल्काचा निर्णय योग्य असल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. शेअर बाजारावरील परिणामांबाबत चिंतेचं कारण नसल्याचा दावा. भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमा मजबूत करण्याच्या दृष्टीने येत्या 4-5 वर्षात आधुनिकी तंत्रज्ञानाचा वापर करणार. गृहमंत्री अमित शहा यांची जम्मू काश्मीर दौऱ्यात माहिती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नंदुरबारच्या दौऱ्यावर. शेती संबंधित संस्थांचं करणार उद्घाटन. सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी प्रयोगशाळांचं जाळं, तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला जाईल. सायबर प्रयोगशाळांच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार. निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य या संकल्पनेतून आज साजरा होत आहे जागतिक आरोग्य दिन. राज्यात आज विविध आरोग्य योजनांचा होणार आरंभ. अर्जेंटिना इथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रुद्रांश पाटीलची सुवर्णपदकाची कमाई. आणि येत्या 3-4 दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता. उत्तर भारतासह देशातील अनेक